नमस्कार मित्रांनो, लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, शेवटी आपल्याला कानाचा खरा स्वॅग पाहायला मिळाला आहे. कानाचं खरं नाव काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं काही आपल्याला आज कळालं आहे. आजपर्यंत आपण कानाला काना माडिक या नावाने ओळखायचो. तो चाळीतला एक अनाथ मुलगा आहे ज्याला आईबाप नाहीयेत. तो सरकारच्या इथे ड्रायव्हरची नोकरी करतोय. एवढ्याशा खोलीमध्ये राहतो. त्या कानाचं खरं रूप आपल्याला कळलं आहे. कानाची सगळी माहिती आपल्याला कळाली आहे. कानाचं खरं नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर. कानाने हॉस्पिटलमध्ये आपली श्रीमंती दाखवून पूर्ण हॉस्पिटल धनानं सोडलं आहे. पण नेमकं कानाने केलं तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सरकारच्या बंगल्यावरती पोहोचते. ती घरात काही जात नाही. घराच्या बाहेरूनच ती आई आई अशी हाक मारत असते. सखी खूपच दुःखी असते. तिला माहिती असतं की कानाकडून बडे मावशींच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था झाली नाहीये. त्यामुळे आपल्यालाच काहीतरी व्यवस्था करावी लागेल. म्हणून ती खूपच दुःखात असते, रडवेली झालेली असते आणि सरकारला आई आई अशी हाक मारत असते. सरकारला सखीचा आवाज येतो, त्यामुळे सरकार खोलीतून बाहेर येते. आपली लाडकी भाची आपल्याकडे भीक मागायला आलीये. त्यामुळे सरकार मात्र खूपच खुश होते आणि विचारते, अरे बापरे सखी माडिक, तुम्ही इथे कशाला आहात? सखीला समजतं की सरकार आपल्याला टोमणे देते आणि तिच्याकडून 10 लाख रुपये घेणं हे काही सोपं नाहीये. सरकार विचारत असते की सखी, तू इकडे कशी आली? दाभाडे मावशीचा जीव वाचवण्यासाठी का? तुझ्या दाभाडे मावशीला गोळी लागली. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी 10 लाख रुपये मागितलेत आणि तुमच्याकडे कोणाकडेच पैसे नाहीयेत. पैशांची व्यवस्था झाली नाहीये म्हणून तू माझ्याकडे पैसे मागायला आलीस ना? सखीला समजते की सरकारला हे सगळं माहिती आहे. सखी म्हणते, हो आई, मला पैशांची खूप गरज आहे. आमच्या कुणाकडूनच पैशांची व्यवस्था नाही झाली आणि मला पैसे हवे आहेत. मला 10 लाख रुपये दे. सरकार कानात बोट घालते, कान खाजवते आणि म्हणते, काय म्हणालेस? एवढ्या लांबून मला काहीच ऐकू येत नाही. सखीला मात्र खूपच वाईट वाटतं आणि पुन्हा एकदा ती म्हणते, आई, मला पैशांची गरज आहे. सरकार पुन्हा तीच ऍक्टिंग करते. सरकार म्हणते, काय म्हणालीस सखी? अगं, मला एवढ्या लांबून ऐकू येत नाही. घरामध्ये ये, तू काय बोलतीस ना? मला काहीच ऐकू येत नाहीये. सखीला खूपच वाईट वाटतं. सखीला आठवतं की आपण जेव्हा घर सोडून गेलो होतो तेव्हा आपण सरकारला चॅलेंज दिलं होतं. पुढील 1 महिना माझं चॅलेंज पूर्ण होईपर्यंत घरात कुणी मेलं तरी मी या घरात पाऊल ठेवणार नाही. त्यामुळे सरकार काही जरी बोलत असली तरी सखी उंबरट्या बाहेरच उभी असते, घराबाहेरच उभी असते. सखी घरात काही पाऊल ठेवत नाही. त्यामुळे सरकार तिला म्हणते, सखी, तू एवढ्या लांबून बोलतेस ना, त्यामुळे मला काहीच ऐकू येत नाहीये. घरात ये. तेव्हा सखी शेवटी तिचा शब्द मोडते, कारण तिच्या शब्दापेक्षा तिच्या वचनापेक्षा दाभाडे मावशींचा जीव जास्त महत्वाचा आहे. तेव्हा सखी नाईलाजाने घरात पाऊल ठेवते आणि सरकारच्या दिशेने येते. त्यामुळे सरकारला खूपच आनंद होतो. शेवटी सखी ही माझ्या समोर झुकलीच. तिला दिलेला शब्द मोडावा लागलाच. सखीला खूपच वाईट वाटत असतं. सखी जेव्हा घरामध्ये येत असते तेव्हा तिला आठवतं की सरकारने तिला चॅलेंज दिलं होतं, सखी, तू 1 महिना त्या सखी सदन चाळीत राहून दाखवायचं, माझा एकही पैसा न वापरता. नाहीतर तू जर का या घरात परत आलीस तर तुला कानाला घटस्फोट नाही देता येणार आणि संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करता येईल. मी सुद्धा सरकारला चॅलेंज दिलं होतं की मी 1 महिना सखी सदन चाळीत राहून दाखवणारच. हे सगळं काही सखीला आठवतं. ती खूपच दुःखी होते. सरकार मात्र एखाद्या राक्षसासारखी हसत असते. शेवटी सखी नामोहरण झाली आणि माझ्या समोर भीक मागायलाही आलीच. सखी सरकारच्या समोर येऊन उभी राहते. तेव्हा सरकार पुन्हा एकदा सखीला चिडवते, काय मग सखी मॅडम, इथून जाताना तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारून गेल्या होत्या की मी या घरात परत पाऊल ठेवणार नाही, कोणी मेलं तरी येणार नाही आणि तुझा एकही पैसा वापरणार नाही. मग आता कशी आली की नाही माझ्याकडे भीक मागायला? शेवटी सरकार पुढे सगळ्यांना झुकावंच लागतं. सखी सरकारला म्हणत असते की सरकार, मला पैशांची खूप गरज आहे. मला 10 लाख रुपये द्या. दाभाडे मावशींचं ऑपरेशन थांबलंय. तर सरकार तिला म्हणते, अगं देते ना, एवढी काय घाई आहे? पण आधी मला सगळ्यात जुन्या गोष्टी तर आठवू दे की तू इथून जाताना काय काय बोलून गेली होतीस, कसं मला चॅलेंज देऊन गेली होतीस.
हे सगळं काही आठवून सखीला खूपच वाईट वाटतं. सखीला आठवतं की 2 दिवसांपूर्वीच तिला एक स्वप्न पडलं होतं, ज्यामध्ये सखी सदन चाळीत भूकंप आला होता. संपूर्ण चाळी नेस्तनाबूत झाली होती आणि कान्हा खूपच जखमी झाला होता. त्याच्या ऑपरेशनसाठी सखीला पैशांची गरज होती आणि सखी ही सरकारकडे पैसे मागायला आली होती. तेव्हा सरकारने तिला पैशांच्या बदल्यात प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला सांगितल्या होत्या आणि सखी तिच्या पाया पडत होती, रडत होती आणि माझं ते स्वप्न खरं झालंच असं सखीला वाटतं आणि ती खूपच रडायला लागते. इकडे हॉस्पिटल बाहेर खरा स्वॅग सुरू होतो. हॉस्पिटलच्या बाहेर एक वेगळीच भली मोठी करोडोंची मर्सडीज येऊन उभी राहिली आहे आणि या मर्सडीज मागे एक स्कॉर्पिओ असते. या स्कॉर्पिओ मधून अनेक बॉडीगार्ड खाली उतरतात आणि मग या मर्सडीजचा ड्रायव्हर मर्सडीजचा दरवाजा उघडतो. हॉस्पिटल बाहेर असलेले सगळे लोक या गाडीकडेच पाहत असतात की हॉस्पिटलमध्ये एवढा कोण असा माणूस आलाय जो मर्सडीज मध्ये आलाय आणि त्याच्या मागे बॉडीगार्डची फौज आहे आणि या गाडीतून तो अरबपती माणूस खाली उतरतोच. बॅकग्राऊंड म्युझिक चालू असतं. त्याच वेळेला एंट्री होते म्हणजे आपल्या अरबपती कान्हाची. कान्हा म्हणजे उद्योगपती कबीर देवदत्त किर्लोस्कर, अतिशय श्रीमंत उद्योगपती. कान्हा गाडीच्या खाली उतरतो आणि त्याचा हा श्रीमंतीचा लूक पाहण्यासारखाच असतो. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा सीन खूपच आवडेल, त्यामुळे तुम्ही हा सीन टीव्हीवर नक्कीच पहा. कान्हा हा आपल्या बॉडीगार्ड बरोबर हॉस्पिटलमध्ये येत असतो. तर इकडे किरण मात्र पुन्हा एकदा डॉक्टरांसमोर भीक मागत असतो. डॉक्टर साहेब, प्लीज मी भीक मागतो, हात जोडतो, पाया पडतो, पण आमच्या दाभाडे मावशीवर उपचार करा. त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. आणि हा डॉक्टर पुन्हा एकदा तेच बोलतो. ओ, तुम्हाला सांगितलंय ना, पहिले पैसे जमा करा. पैसे जमा केल्याशिवाय उपचार काही होणार नाहीत. मी तुम्हाला आधी पण सांगितले, असंच आम्ही माणुसकी दाखवून काही लोकांवर उपचार केले, पण आमचे पैसे न देता ते लोक पळून गेले. आता आम्ही तसं करत नाही. आमच्या हॉस्पिटलचा नियम आहे, आधी पैसे जमा करायचे आणि मग उपचार होणार. हे ऐकून किरण पुन्हा एकदा या डॉक्टर समोर हात जोडतो. प्लीज ऐका ना, आमच्या मावशीचा जीव धोक्यात आहे. आम्ही तुमचे पैसे बुडून नाही पळून जाणार. आम्ही तुमचे पैसे चुकवू, तुम्ही त्यांची काळजी करू नका, असं म्हणत तो हात जोडतो. पण हा माजूरटा डॉक्टर त्याला जोरात ढकलून देतो आणि तो म्हणतो, ए भिकारड्या, निघ इथून. पैसे नाहीत तर कशाला घेऊन आला त्या म्हातारीला. आणि त्याच वेळेस कान्हा तिथे येतो आणि कान्हा किरणला सावरतो. कान्हाचं हे रूप पाहून किरण सुद्धा म्हणतो, कबीर. कान्हा मात्र खूपच चिडलेला असतो. या डॉक्टरने किरणला सुद्धा धक्का दिलाय, त्यामुळे त्याला खूपच राग येतो. पण कान्हाचं हे रूप पाहून किरण मात्र खूपच खुश होतो, कारण त्याला माहिती आहे हा कान्हा नाही तर हा कबीर आहे, कबीर देवदत्त किर्लोस्कर. आता तो डॉक्टरची चांगलीच वाट लावणार, संपूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेणार आणि दाभाडे मावशीचा जीव वाचवणार जी गॅरंटी त्याला आलेली असते. त्यामुळे किरण खूपच खुश असतो. तर डॉक्टर कान्हाला पाहून चांगलाच कन्फ्यूज होतो. कान्हा आणि कबीर हा एकच आहे हे त्याला अजिबात वाटत नाही. हॉस्पिटलमध्ये सगळे कबीरकडे म्हणजे कान्हाकडेच पाहत असतात. तर कान्हा डॉक्टरला विचारतो की तुम्ही माझ्या मावशीवर उपचार का नाही करत आहात. ते ऐकून डॉक्टरला मात्र प्रश्न पडतो. डॉक्टर विचारतो, तुम्ही कोण आहात. तर कान्हा म्हणतो, एवढ्यात विसरलात का, आता थोड्या वेळापूर्वी एक मुलगा तुमच्याकडे भीक मागत होता, हात जोडत होता, पाया पडत होता, रिक्वेस्ट करत होता की डॉक्टर माझ्या मावशीला वाचवा. मी 10 लाख रुपये जमा करतो, पैशांची सोय करतो, पण तुम्ही उपचाराला तर सुरुवात करा. मी तोच आहे. हे ऐकून डॉक्टरच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. डॉक्टरला सगळं काही आठवतं आणि तो विचारतो, तुम्ही एवढ्या लवकर कशी काय बदललात. आधी तसे आणि आता असे, असं कसं काय झालं. तेव्हा कान्हा डॉक्टरकडे रागानेच पाहत असतो. पण इकडे सखीची अवस्था मात्र खूपच वाईट असते. सरकार सखीला पुन्हा पुन्हा टोमणे देत असते. सरकारला सखीकडून प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या तर करून घ्यायच्या असतात, पण दाभाडे मावशीचा जीव सुद्धा वाचू द्यायचा नसतो. त्यामुळे ती टाइमपास करत असते. ती सखीला पुन्हा पुन्हा तेच विचारत असते, सखी तू कशी काय इथे आलीस. तर सखी म्हणते, सरकार मला पैशांची खूपच गरज आहे, आपण हे सगळं काही नंतर बोलूयात, मी तुमच्या पाया पडते, पण मला पैसे द्या. सरकार पुन्हा हसू लागते.
सखी चिडूनच म्हणते की सरकार तुम्हाला कळत तरी कसं नाहीये, दाभाडे मावशींचा जीव धोक्यात आहे आणि मला पैशांची खूपच गरज आहे. मला 10 लाख रुपये द्या. पैसे जमा केले नाहीत तर डॉक्टर त्यांचं ऑपरेशन काही करणार नाहीत. त्यांचा जीव वाचणार नाही. लवकरात लवकर पैसे द्या. सरकार चिडूनच म्हणते सखी तुझं हे वागणं आणि बोलणं मला काही पटलेलं नाहीये. तू माझ्याकडे पैशांची भीक मागायला आलीयस, पण तू वेगळ्याच आवेशात बोलतीये. एखाद्या गरजू व्यक्तीसारखं बोल. गरजू व्यक्तीचा जो काही स्वर असतो ना तो असा नसतो. त्याच्या आवाजात सुद्धा गरज दिसते. तो असा दुःखी असतो, भीक मागतो. तो बोलतो ना तेव्हा कळून येतं की याला पैशांची खूप गरज आहे, पण तुला ते काही जमत नाहीये. स्वतःकडे पहा एकदा काय अवस्था करून घेतली. अगं तू तेजस्विनी कामतची मुलगी आहे, सरकारची मुलगी, आणि त्या चाळीतल्या भिकारड्या लोकांसोबत राहून तू त्यांच्यासारखी दिसायला लागली, त्यांच्यासारखीच वागायला लागली. सखीला खूपच राग आलेला असतो. सखी म्हणत असते की सरकार मला पैशांची खूपच गरज आहे. मला लवकरात लवकर पैसे हवेत. आपण हे सगळं काही नंतर बोलूया, तुम्ही मला पैसे द्या. पण सरकार मात्र टाइमपास करत असते, हसत असते. एखाद्या राक्षसासारखी ती सखीवर हसू लागते आणि म्हणते सखी मला तर कळतच नाहीये, तुझं हे काय वागणं बोलणं आहे. पैशांची खूप गरज आहे, लवकर पैसे द्या. अगं तुला पैसे हवेत मला माहितीये ना, तू पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलतेस. पण मी सांगितलेलं तुला कळतच नाहीये. गरज दाखव गरज. आणि ती पुन्हा एकदा हसू लागते. इकडे काना मात्र डॉक्टरला आठवण करून देतो आणि म्हणतो डॉक्टर मी कोण आहे हे जाणून घेणं जास्त महत्वाचं नाहीये, पण तुम्ही मला आधी हे सांगा की तुम्ही कोण आहात. तुम्ही डॉक्टर आहात ना. जेव्हा तुम्ही डॉक्टर बनला होतात आणि शपथ घेतली होती, ती शपथ तुम्हाला आठवते का. तुम्ही ही शपथ घेतली होती की मी माझ्या पेशंटचा जीव वाचवेल. मग माझा पेशंट कोण आहे हे मी कधीच बघणार नाही, की तो किती गरीब आहे, किती श्रीमंत आहे, त्याचं लिंग कोणतं आहे, जात कोणती आहे, धर्म कोणता आहे, तो एखाद्या राजकीय पक्षाशी संलग्न आहे का, त्याचं सामाजिक स्थान काय आहे, त्याची प्रतिष्ठा काय आहे, हे काहीच न पाहता फक्त एक माणूस म्हणून मी त्याचा जीव वाचवणार, त्याच्यावर उपचार करणार अशी शपथ तुम्ही घेतली होती ना. मग तुम्ही ती शपथ कशी विसरलात. तुम्ही दाभाडे मावशींवर उपचार का नाही केले. पण डॉक्टरला एवढं सांगून सुद्धा डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात. तेव्हा काना त्याला म्हणतो की मी कोण आहे हे महत्वाचं नाहीये. डॉक्टर पुन्हा पुन्हा विचारत असतो की तुम्ही कोण आहात, पण त्यांना काना आपलं खरं नाव वगैरे काहीच सांगत नाही. काना त्याला पुन्हा एकदा तू कसं चुकीचं केलंयस, कसं चुकीचं वागतोयस, पेशंटवर उपचार करणं ही तुझी प्राथमिकता हवी, हे त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस तिथे सिनियर डॉक्टर येतात. तो डॉक्टर कानाला पाहतो आणि म्हणतो अरे बापरे, कबीर देवदत्त किर्लोस्कर तुम्ही इथे. तेव्हा डॉक्टरला समजतं की हा काना नाही तर हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. तर इकडे सरकारचं मात्र हसणं सुरूच असतं. सखी खूपच दुःखी होते. सखी आपल्या गुडघ्यावर बसून सरकार समोर हात जोडते, रडू लागते आणि म्हणते सरकार मला पैशांची गरज आहे. मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये द्या. आपण हे सगळं काही नंतर बोलूया. मी तुमची माफी मागते. आजपर्यंत मी तुम्हाला जे काही बोलले, तुम्हाला चॅलेंज दिलं, मास दाखवला, त्यासाठी मला माफ करा, पण मला पैसे द्या. हे पाहून सरकार मात्र खूपच खुश होते. सरकार म्हणते वा किती बारीक गरज दाखवली तू, मला आवडलं सखी. आणि खरंच तू तुझा माज विसरलीस का. इथून जाताना तू तर म्हणाली होतीस माझ्या बाबांनी मला संस्कार दिले आहेत, मी एखाद्या माउंटन सारखी, डोंगरासारखी ताट उभी राहणार, सरकार तुमच्या पुढे कधीच झुकणार नाही, असंच बोलून गेली होती ना तू. आणि ते सगळं काही विसरलीस का. कशी काय माझ्या समोर झुकलीस. आणि हे असे हात जोडणं, रडणं, गुडघ्यावर बसणं, हे तुझ्या बाबांनी तुला कधी शिकवलं. मला तर नाही वाटत. मग तू हे सगळं काही का करतेस. सखीला मात्र खूपच वाईट वाटतं. ती रडू लागते. सरकार तिच्याशी एवढं वाईट वागते याचं तिला दुःख होतं. सखी पुन्हा एकदा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते सरकार मला माफ करा. मी जे काही बोलले त्यासाठी मी तुमची माफी मागते, पण आता माझ्यासाठी दाभाडे मावशीचा जीव वाचवणं खूपच महत्वाचं आहे. तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे, पण तुम्ही आता मला 10 लाख रुपये द्या. ते ऐकून सरकारला खूपच आनंद होतो, कारण सरकारला तेच हवं असतं. सखी ती जे म्हणेल ते करायला तयार आहे.
सखी डोळे बंद करून रडत असते. सखी डोळे उघडते तेव्हा सरकार तिचा हात सखीच्या गालाजवळ नेते. पण शेवटी ती आई नाहीये, एक नंबरची स्वार्थी मावशी आहे. त्यामुळे ती सखीला काही स्पर्श करत नाही. आपला हात मागे घेते, ती काहीच बोलत नाही आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा मात्र सखीला आनंद होतो. नक्कीच सरकार पैसे आणायला गेले आहे, त्यामुळे सखी खूपच खुश होते. तर इकडे हा सिनियर डॉक्टर समोर येतो आणि कानाला विचारतो, सर तुम्ही इथे काय करताय? तेव्हा काना सांगतो की इथे माझी मावशी ऍडमिट आहे आणि तुमच्या या मूर्ख डॉक्टरने अजून तिच्यावरती उपचार सुरू केलेले नाहीयेत. तेव्हा हा डॉक्टर विचारतो की सर तुम्ही यांना कसे ओळखता, हे कोण आहेत? तेव्हा सिनियर डॉक्टर सांगतो की अरे मूर्खा, हे खूप मोठे उद्योगपती आहेत, कबीर देवदत्त किर्लोस्कर. आपल्या हॉस्पिटलला जे काही थोड्या कंपनीज फंडिंग करतात ना, त्यांच्यापैकी यांची एक कंपनी आहे. हे खूप मोठे उद्योगपती आहेत. तुला थोडक्यात सांगायचं झालं तर तुझा जो काही पगार होतो ना, ज्या पगारासाठी तू या हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो, तो पगार सुद्धा यांच्यामुळे होतो. हेच तुझा पगार सरतात असं समज. हे ऐकून या माजुर्ड्या डॉक्टरच्या पायाखालची मात्र जमीन सरकते. तेव्हा हा सिनियर डॉक्टर कबीरला विचारतो, तुम्ही इथे कसे? तेव्हा काना सांगतो की माझी मावशी ऍडमिट आहे. या मूर्ख डॉक्टरने मागील 3 तासांपासून त्यांच्यावर उपचार सुरू केले नाहीत. तो पैसे मागतोय, मी त्याला सांगतोय पैसे जमा होतील आधी माझ्या मावशीवर उपचार कर, पण त्याने माझं काहीच ऐकलेलं नाहीये आणि माझ्या मावशीला मरणाच्या दारात तसंच झुलवत ठेवले. हा डॉक्टर चांगलाच घाबरलेला असतो. तर सिनियर डॉक्टर म्हणतो की कबीर सर तुम्ही काळजी करू नका, आता ही केस मी माझ्या हातात घेतो. तो नर्सला आवाज देतो आणि म्हणतो यांच्या पेशंटला ओटी मध्ये शिफ्ट करा आणि ऑपरेशनची तयारी करा. सिनियर डॉक्टर तिथून निघून जातो. तर हा माजुर्डा डॉक्टर खूपच घाबरलेला असतो. तो कानाला सॉरी म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर दुसरीकडे सरकार तिच्या रूम मधून नोटांच्या गड्ड्या घेऊन येते. त्यामुळे सखीला खूपच आनंद होतो. सरकार हे पैसे मोजत येते आणि चक्क सखीसमोर हे पैसे फेकून देते. सखी ते पैसे घेऊ लागते आणि तिथून जाणार. सरकार तिला थांबवते आणि म्हणते, अगं सखी थांब ना. अगं आता तू जे काही म्हणालीस ते विसरलीस का? तू तर म्हणालीस सरकार मला 10 लाख रुपये द्या. मग तुम्ही जे काही म्हणाल ते मी करायला तयार आहे. आधी मी जे म्हणेल ते तरी कर आणि मग पैसे घेऊन जा. सखीला खूप मोठा धक्का बसतो. सखी विचारते काय करायचंय? सरकार तिच्या समोर प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल पकडते आणि म्हणते या पेपर्सवरती सह्या करायच्या, संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची आणि मगच हे 10 लाख रुपये घेऊन जायचे. सखी आता नाईलाजाने सरकारकडून ते पेन घेते, पेपर्स घेते आणि त्या पेपर्सवरती सह्या करण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा तिला आठवते की डॉक्टर दाभाडे मावशीचा इलाज करायला तयार नाहीयेत. डॉक्टर सगळ्यांना भिकारी म्हणून हिणवतायत. जर आपण पैसे नाही दिले तर दाभाडे मावशींचं ऑपरेशन नाही होणार, त्यांचा जीव वाचणार नाही. हे सगळं काही सखीला आठवतं. या पेपर्सवरती सह्या करताना तिचा हात थरथर कापत असतो. सरकार तिला म्हणते तुला या पेपर्सवरती सह्या करायच्या नाहीयेत का? नाही करायच्या तर नको करू, पण मग तुला 10 लाख रुपये सुद्धा नाही मिळणार आणि मग दाभाडे मावशींचं काय होईल याचा विचार तू कर. सखी खूपच दुःखी होते. तिला या पेपर्सवर सह्या करण्याची इच्छा नसते. ती कशी बशी पेन या पेपर्सकडे घेऊन जाते. सरकार मात्र खूपच आनंदात असते. आता सखी या पेपर्सवरती सह्या करणार आहे आणि माझं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण होईल. मला ही संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेता येईल आणि ती सखीला पुन्हा पुन्हा तीच आठवण करून देत असते. सखी लवकर सही कर बर का, जास्त टाइमपास करू नको. तिकडे दाभाडे मावशीचा जीव धोक्यात आहे. तो जर वेळेत नाही पोचली तर दाभाडे मावशींचं काय होईल? त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. लवकर सही कर. सखी लवकर सही कर. तेव्हा सखी रडत रडत या पेपर्सवरती सह्या करू लागते. तर मित्रांनो, आजचा भाग हा इथे संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय, सखी या पेपर्सवरती सह्या करणार इतक्यात काना तिला कॉल करतो आणि तिला म्हणतो, मॅडम तुम्ही पैशांच्या गरजेपोटी कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. मी हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केले आहेत. दाभाडे मावशींचं ऑपरेशन सुरू झालंय, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये या. ते ऐकून सखीला खूपच आनंद होतो. त्यावेळेला सखी सरकारच्या अंगावर प्रॉपर्टीचे पेपर्स फेकून देते. ती या पेपर्सवरती सह्याच करत नाही.
त्यामुळे सरकारच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. सगळी पेपर सरकारच्या अंगावर फेकते आणि तिथून निघून जाते. सरकारला कळतं की पैशांची व्यवस्था झाली आहे,